पनीर मसाला ढाबा स्टाईल आज मी बनवणार आहे आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही पनीर मसाल्याची रेसिपी जी आहे ती रेडी होणार आहे। तर चला बनवूया ही जबरदस्त अशी रेसिपी। या रेसिपीसाठी सर्वप्रथम 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवूया। त्यामध्ये टाकूया हाफ टीस्पून जिरे। जिरे तडकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 2 कांदे मोठे साईजचे, ज्याला मी ग्राइंड करून घेतलेला आहे मिक्सर जार मध्ये टाकून, आणि आपण याला परतून घेऊया। तर चला याला आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये नंतर आपण हिंग सुद्धा टाकणार आहोत। तर मिक्स करून घेऊया पहिले कांद्याला। त्यानंतर आपण यामध्ये 2 पिंच टाकूया हिंग, मिक्स करून घेऊया आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया 6 ते 7 कली लसणाची क्रश केलेली आणि 1 इंच आलं क्रश केलेलं आणि मिक्स करून घेऊया आणि इथपर्यंत आपण परतून घेऊया जिथपर्यंत ब्राऊन कलर येत नाही कांद्याला। तर चला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांद्याला इथे परतून घेऊया। तिथपर्यंत आपण एक दहीचा मसाला रेडी करूया। तर 100 ग्राम दही मध्ये आपण टाकूया 1 टीस्पून भरून लाल मिरची पावडर, 1.5 टीस्पून टाकूया धणे पावडर, हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून गरम मसाला पावडर आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया। तर थोडंसं पाण्याची गरज असेल तर पाणी टाका आणि पाणी टाकून चांगल्या प्रकारे हा मसाला जो आहे ना तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे बघा आपला मसाला रेडी झालेला आहे। कांद्याला मस्त कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन। तर या टाइमावरती आपण गॅसची फ्लेम लो करून टाकूया। यामध्ये दहीचा जो मसाला आपण रेडी केलेला होता तो मसाला सर्व यामध्ये आपण टाकून घेऊया आणि त्याबरोबर थोडंसं पाणी सुद्धा मी टाकून घेणार आहे। तर पहिले थोडंसं मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडंसं दहीचंच मसाल्याचं पाणी आणि इथपर्यंत परतून घेऊया जिथपर्यंत यामधनं हा मसाल्यामधनं पूर्ण पाणी ड्राय होत नाही आणि तेल वरती सुटत नाही। हे बघा एकदम ढाब्यासारखा हा आपला पनीर रेडी होणार आहे थोड्याच वेळाने। तर चला आता आपण यामध्ये टाकूया 2 टोमॅटोची पेस्ट, त्याबरोबर 3 हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण परतून घेणार आहोत, कारण जो टोमॅटोचा कच्चा वास असतो तो सगळा निघून जाईल। तर मिक्स करून घेऊया आणि आपण इथे मीठ सुद्धा टाकून घेऊया। त्यानंतर आपण झाकून ठेवणार आहोत। तर मीठ टाकूया चवीनुसार आणि त्यानंतर मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर लो फ्लेम वरती 5 मिनिटं आपण इथे ठेवूया, म्हणजे आपला टोमॅटोचा कच्चा वास सुद्धा पूर्ण निघून जाईल, मसाला परतला जाईल। तिथपर्यंत आपण एका दुसऱ्या पॅन मध्ये टाकूया तेल। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत। तर पनीरचे अशा प्रकारे क्यूब्स मध्ये मी तुकडे करून घेतलेले आहे आणि हे 150 ग्राम इथे मी पनीर घेतलेलं आहे। पनीरला मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर आपल्याला करून घ्यायचा आहे। तर हे बघा मस्त असे कलर जो आहे ना तो यायला सुरुवात झालेली आहे। तर दोन्ही साइडने आपण चांगल्या प्रकारे पनीरला हे बघा असा गोल्डन ब्राऊन कलर करून घेऊया। त्यानंतर 1 शिमला मिरची टाकूया, ढोबळी मिरची, त्याबरोबर टाकूया 1 छोटा कांदा लंब्या पीस मध्ये कट केलेला आणि याला आपण थोडंसं 1 मिनिटासाठी फक्त परतून घेऊया। याचे क्रंचीनेस सुद्धा राहील बरकरार आणि त्याबरोबर मस्त असा टेस्ट येईल। तर 1 मिनिट परतल्यानंतर आपण याला ठेवूया साइडला आणि हे बघा टोमॅटोची पेस्ट एकदम मस्त प्रकारे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेली आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून आपण यामध्ये टाकूया दुधावरची मलाई आणि मलाई टाकून मिक्स करून घेऊया। मलाई नसेल तर फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता। तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। त्यानंतर टाकूया फ्राय केलेला पनीर, शिमला मिर्च आणि कांदा, वरतून टाकूया कसुरी मेथी आणि मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 1 मिनिटासाठी। हे बघा एकदम ढाबा स्टाईल की जी पनीर मसाला आहे ना ती आपली आता तयार होणार आहे। तर थोडंसं मिक्स करून इथे मी 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहे लो फ्लेम वरती झाकून, म्हणजे मस्त असा फ्लेवर जो आहे तो आला पाहिजे। तर 2 ते 3 मिनिटं ठेवल्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि गरमागरम ही रेसिपी आपण सर्व करून घेणार आहोत। तर हे बघा 3 मिनिटं इथे झालेली आहेत। कोथिंबीर इथे मी कट करून टाकलेली आहे वरून। मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता गॅसची फ्लेम जी आहे ती आपण बंद करून घेऊया आणि गरमागरम ही रेसिपी सर्व करून घेऊया। एकदम परफेक्ट अशी ही जी पनीर मसाल्याची ढाबा सारखी रेसिपी जी आहे ना ती तयार होते। नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही पनीरची रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ते सुद्धा आम्हाला सांगा, म्हणजे कळेल की तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहत आहात। आणि गरमागरम सर्व करा रोटी आणि पराठा बरोबर आणि ही ढाबासारखी पनीरची रेसिपी नक्की तुम्ही बनवून बघा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही पनीरची रेसिपी। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे।